तुम्हाला माहितीये का, नवीन वर्षाचे संकल्प करणारे जे लोक असतात ना, त्यातले तब्बल 92% लोक फेब्रुवारी महिना संपेपर्यंतच अपयशी का ठरतात. 92% हा आकडा खूप मोठा आहे खरं तर. हो ना. आणि आपण नेहमी असाच विचार करतो की म्हणजे आपल्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा आहे, तर त्यासाठी काहीतरी प्रचंड मोठी कृती करावी लागेल. हां, अगदी डोंगर हलवण्यासारखं काहीतरी. अगदी बरोबर. आपण अनेकदा टीव्हीवर किंवा सिनेमांमध्ये बघतो ना, की एका क्षणात माणसाचं आयुष्य बदलतं. त्याला अचानक काहीतरी साक्षात्कार होतो आणि दुसऱ्या दिवसापासून तो एकदम पूर्णपणे नवीन माणूस बनतो. हो, तो गाण्याचा सिक्वेन्स असतो बघ सिनेमात, जिथे हिरो अचानक सगळं बदलून टाकतो. हां, तो मोन्टाज. पण वास्तवात तसं काहीच नसतं. तो फक्त एक एक मनोरंजनाचा भाग असतो. वास्तवात आपण सगळेच आपल्या जुन्या सवयींच्या चक्रात अक्षरशः अडकलेले असतो. आणि मला वाटतं सिनेमांमधला तो जो मोन्टाज किंवा गाण्याचा सिक्वेन्स आहे ना, तोच खऱ्या आयुष्यातला आपला सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. अच्छा. ते कसं काय? कारण ते आपल्याला अशी चुकीची आशा देतात की बदल एका झटक्यात होतो. हं. पण आपण आज ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ना, विशेषतः ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा सारांशावर, हं. ते आपल्याला पूर्णपणे वेगळीच कथा सांगतात. हं. आपण ज्याला यश किंवा मोठा बदल म्हणतो, ते अशा अचानक घडणाऱ्या घटनांचा परिणाम नसतोच मुळी, तर अत्यंत कंटाळवाण्या वाटणाऱ्या पण सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा तो एक परिपाक असतो. ठीक आहे. आपण हे थोडं उलगडून बघूया. कारण कसं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं की आपल्याला काय साध्य करायचंय. म्हणजे वजन कमी करायचं असतं, नवीन भाषा शिकायची असते किंवा किंवा पैशांची बचत करायची असते. हो, ध्येय तर सगळ्यांचीच ठरलेली असतात. अगदी. पण आपण तिथे पोहोचण्यासाठी सतत झगडत असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण सुरुवात तर करतो, पण ती जास्त काळ टिकतच नाही. होय, आणि तिथेच आपण चुकतो. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण सवयी नक्की कशा तयार होतात आणि त्यामागे मेंदूचं विज्ञान काय आहे हे समजून घेणार आहोत. मला यात खरोखरच प्रचंड कुतूहल आहे, कारण हे ज्ञान केवळ वरवरचं नाहीये, तर मानवी सायकोलॉजीच्या अगदी मुळाशी जाणारे आहे. नक्कीच. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या स्रोतामध्ये दिलेली माहिती केवळ असं कोरडं विज्ञान किंवा आकडेवारी नाहीये. जेव्हा आपण सवयींच्या विज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा ते बऱ्याचदा खूप तांत्रिक किंवा बोरिंग वाटतं. हो. पण इथे हे ज्ञान थेट आपल्या दैनंदिन जे आपले रोजचे संघर्ष असतात ना, त्याच्याशी जोडलेलं आहे. म्हणजे रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. हो. आणि सुरुवातीलाच यात एका अत्यंत महत्वाच्या तत्वावर भर दिलाय. तो म्हणजे 1% सुधारणेचा नियम. बहुतांश लोक जेव्हा बदल ठरवतात तेव्हा ते थेट 100% बदलण्याची अपेक्षा करतात. हो, अगदी एका रात्रीत सगळं बदलायचं असतं. पण विज्ञान काय सांगतं की तुम्ही फक्त 1% सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण 1% सुधारणा खरोखरच मोठा बदल घडवू शकते का? नक्कीच घडवू शकते. म्हणजे जर मी आजकालपेक्षा फक्त 1% चांगला व्यायाम केला किंवा 1% कमी जंक फूड खाल्लं, तर मला आरशात तर कोणताही बदल दिसणार नाहीये लगेच. नाही दिसणार, हे खरंय. हे थोडं चक्रवाढ व्याजासारखं म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट सारखं आहे का, जिथे आपण बँकेत थोडे थोडे पैसे गुंतवतो आणि सुरुवातीला काहीच फरक दिसत नाही. अगदी तेच. पण तो फरक न दिसण्याचा जो काळ असतो ना, तो खूपच निराशाजनक असू शकतो. म्हणजे कंटाळा येतो ना माणूस. आणि इथेच खरा गोंधळ उडतो. तुम्ही ज्या निराशाजनक काळाचा उल्लेख केलात त्याला या स्रोतामध्ये निराशाजनक दरी किंवा व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट असं म्हटले. व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट. बापरे, शब्दातच सगळं आलं. हो ना. चक्रवाढ व्याजाचं गणित कसं असतं? जर तुम्ही रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केलीत तर वर्षभराच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा तब्बल 37 पट अधिक चांगले झालेले असता. 37 पट म्हणजे हे खूपच जास्त आहे. होय. पण अडचण अशी आहे की मानवी मेंदू हा एका रेषेत किंवा आपण ज्याला लिनियर म्हणतो ना, तसा विचार करतो. आणि सवयींचे परिणाम हे चक्रवाढ किंवा कंपाऊंडिंग पद्धतीने मिळतात. अच्छा, म्हणजे आपण आज जे कष्ट केलेत त्याचं फळ आपल्याला आजच किंवा जास्तीत जास्त उद्याच हवं असतं. अगदी बरोबर. या स्रोतात एक अतिशय सुंदर सादृश्य दिलंय बघ. समजा एका खोलीत शून्याखाली 5 अंश तापमान आहे, म्हणजे -5. ओके. आणि तिथे एक बर्फाचा तुकडा ठेवलाय. तुम्ही खोलीचं तापमान वाढवायला सुरुवात करता. -4, -3, -2. बर्फाच्या तुकड्यात तुम्हाला कोणताही बदल दिसत नाही. तुम्हाला वाटते की तुमचे प्रयत्न वाया जात आहेत. हो, कारण तो अजूनही बर्फच आहे. बरोबर. पण जेव्हा तापमान 0च्या वर जातं, म्हणजे -1 कडून +1 कडे जातं, तेव्हा अचानक तो बर्फ वितळू लागतो. अरे वा. म्हणजे आधीचे सर्व प्रयत्न वाया गेलेले नसतात.
ते केवळ साठवले जात असतात. लोक नेमके याच 0° अलीकडे हार मानतात, कारण त्यांना तो 1% बदल डोळ्यांनी दिसत नसतो. बापरे, हे सादृश्य खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण जेव्हा जिममध्ये जातो आणि 2 आठवड्यानंतर वजन काट्यावर काहीच फरक दिसत नाही, तेव्हा आपण सोडून देतो. हो, आपण हार मानतो, पण प्रत्यक्षात आपलं शरीर तो बदल आतल्या आत साठवत असतं. अगदी तसंच. पण एक मिनिट, जर हे गणिताच्या भाषेत इतकं स्पष्ट आणि सोपं आहे, तर मग आपण त्यात वारंवार का अपयशी ठरतो? एखादी वाईट सवय सोडणं इतकं अवघड का असतं? कारण तो फक्त गणिताचा भाग नाहीये, तो मेंदूच्या रचनेचा भाग आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण स्रोतामध्ये सवयींचं चक्र आणि डोपामाइनचा उल्लेख केलेला आहे. यामागील वैज्ञानिक प्रक्रिया नक्की कशी चालते? सवयींचं चक्र समजून घेणं ही कोणत्याही बदलाची पहिली पायरी आहे. कसं आहे, मेंदूला नेहमी स्वतःच्या ऊर्जेची बचत करायची असते. त्यामुळे तो वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींना ऑटोपायलट मोडवर टाकून देतो. हे चक्र प्रामुख्याने 4 टप्प्यांत चालतं: खूण, ओढ, प्रतिसाद आणि बक्षीस. खूण, ओढ, प्रतिसाद आणि बक्षीस. ओके. यातली खूण किंवा क्यू म्हणजे तो ट्रिगर जो आपल्या मेंदूची घंटी वाजवतो की अरे, बक्षीस आजूबाजूलाच कुठेतरी आहे. उदाहरणार्थ, समजा मी कामाचा कंटाळा आला म्हणून माझा फोन हातात घेते. इथे कंटाळा येणे ही खूण झाली का? कंटाळा ही एक भावनिक खूण आहे आणि फोनची दिसणारी स्क्रीन ही दृश्य खूण आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही एकत्र काम करतात. हो, आणि त्यानंतर येते ओढ किंवा ज्याला आपण क्रेविंग म्हणतो. तुम्हाला फोनच्या स्क्रीनची ओढ नसते, तर त्यातून मिळणारं जे मनोरंजन आहे किंवा कुणीतरी आपला फोटो लाईक केलाय का हे बघण्याची उत्सुकता असते. हो, ते नोटिफिकेशन बघायची जी घाई असते ती. बरोबर. तिसरा टप्पा म्हणजे प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स, म्हणजे ती प्रत्यक्ष कृती. तुम्ही फोन हातात घेता आणि ॲप उघडतं. आणि शेवटचा टप्पा म्हणजे बक्षीस किंवा रिवॉर्ड, जे तुम्हाला ते मनोरंजन मिळवून देतं आणि तुमच्या मेंदूला संदेश देतं की बॉस, पुढच्या वेळी कंटाळा आल्यावर हेच कर. अरे अच्छा. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत तो प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ म्हणजे आपला डोपामाइन, तो कसा काम करतो? हां, डोपामाइनचा रोल इथे खूप मोठा आहे. कारण माझी एक शंका आहे इथे. आपण अनेकदा वाचतो की डोपामाइन हे आनंदाचं रसायन आहे. जर सगळं काही फक्त ही ओढ आणि बक्षीस यावरच अवलंबून असेल, तर काय आपला मेंदू केवळ डोपामाइन मिळवण्यासाठीच हे सगळं करत असतो? म्हणजे आपण फक्त आपल्या मेंदूच्या रसायनांच्या हातातील बाहुले आहोत का? काहीच कंट्रोल नाहीये का आपला? हां, एक अतिशय महत्त्वाचा आणि सखोल प्रश्न आहे आणि अनेकदा लोक इथेच गोंधळतात. आपण रसायनांचे गुलाम नक्कीच नाही आहोत, पण आपल्याला आपली मानवी उत्क्रांती समजून घ्यावी लागेल. म्हणजे कसं? डोपामाइन हे केवळ आनंदाचं रसायन नाहीये, ते प्रेरणेचं आणि अपेक्षेचं रसायन आहे. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की जेव्हा तुम्हाला बक्षीस मिळतं तेव्हा डोपामाइन स्रवत नाही. म्हणजे बक्षीस मिळाल्यावर आनंद होत नाही? आनंद होतो, पण डोपामाइनची पातळी तेव्हा सर्वात जास्त वाढते जेव्हा तुम्ही बक्षिसाची अपेक्षा करता, कृती करण्यापूर्वीच. बाप रे, म्हणजे कृती करण्यापूर्वीच मेंदू आपल्याला उत्तेजित करतो? अगदी बरोबर. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आदिमानव जंगलात अन्नाच्या शोधात भटकायचा ना, तेव्हा त्याला एखादं फळाचं झाड लांबून दिसलं की त्याच्या मेंदूत डोपामाइन स्रवायचं. अच्छा, म्हणजे त्याला तिथे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून. हो, ज्यामुळे त्याला ते फळ मिळवण्यासाठी चालत जाण्याची ऊर्जा मिळायची. जर डोपामाइन नसतं तर तो तिथेच उपाशी मरून गेला असता. हे खूपच लॉजिकल वाटतंय. पण आजच्या जगात जिथे एका क्लिकवर जंक फूड आणि सोशल मीडिया उपलब्ध आहे, तिथे हाच आपला प्राचीन मेंदू गोंधळून जातो. आपल्याला या रसायनांचे गुलाम व्हायचे नाहीये, तर हे चक्र समजून घेऊन त्याला हॅक करायचंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? जर आपल्याला हे 4 टप्पे आणि डोपामाइनचा खेळ माहीत पडला, तर आपण या चक्राचा वापर करून स्वतःला कसं सुधारू शकतो? त्यासाठी आपल्याला आपली रणनीती बदलावी लागेल. कारण आपण नेहमी ऐकतो की ज्या लोकांच्या सवयी चांगल्या असतात त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती किंवा विलपॉवर असते. ते लोक सकाळी 5 वाजता उठून धावायला जातात कारण ते आतून खूप खंबीर असतात. पण या स्रोतामध्ये सभोवतालची रचना किंवा ज्याला एन्व्हायरमेंटल डिझाईन म्हटलंय, त्याबद्दल जे सांगितलंय ते याच्या अगदी उलट वाटते मला. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. आपण इच्छाशक्ती या कल्पनेचं खूपच उदात्तीकरण केलंय. पण मानसशास्त्रामध्ये इच्छाशक्तीचा क्षय किंवा इगो डिप्लिशन नावाची एक संकल्पना आहे. इगो डिप्लिशन म्हणजे इच्छाशक्ती संपते? हो, इच्छाशक्ती ही आपल्या एका स्नायूसारखी असते.
सकाळी उठल्यावर ती एकदम ताजीतवानी असते. पण दिवसभर बॉसचं बोलणं ऐकल्यावर, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवल्यावर आणि कामाचा तणाव सहन केल्यावर रात्रीपर्यंत ती पूर्णपणे थकून जाते. म्हणूनच रात्री आपण आपला डाएट मोडतो आणि थेट फ्रीज उघडून आईस्क्रीम खातो. अगदी बरोबर. दिवसभर तुम्ही स्वतःला कंट्रोल केलेलं असतं. ज्यांना आपण अत्यंत शिस्तबद्ध लोक मानतो ना, ते प्रत्यक्षात त्यांच्या इच्छाशक्तीचा वापर सर्वात कमी करतात. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे ते लोक आतून खंबीर नसतात, तर त्यांनी त्यांच्या आजूबाजूचं जगच तसं बनवलेलं असतं. हो, त्यांनी त्यांचं वातावरणच तसं डिझाईन केलेलं असतं. मला इथे एका उदाहरणाचा विचार येतोय. समजा तुम्हाला गाडी खूप वेगात आणि सुरक्षित चालवायची आहे. तुम्ही कितीही उत्तम ड्रायव्हर असलात, पण जर रस्ता पूर्ण खड्ड्यांनी भरलेला असेल तर तुम्ही वेगात जाऊच शकत नाही. साहजिकच आहे. या उलट जर रस्ता गुळगुळीत असेल आणि आजूबाजूला कोणतेही अडथळे नसतील तर गाडी आपोआप वेगात जाईल. म्हणजे केवळ स्वतःच्या ड्रायव्हिंग स्किलवर किंवा इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा तो रस्ता म्हणजे आपलं वातावरण सुधारणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर? क्या बात आहे. हे सादृश्य त्या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. आपण नेहमी फक्त स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या सभोवतालचं वातावरण आपण बदलत नाही. सभोवतालच्या रचनेचा मुख्य नियम म्हणजे घर्षण किंवा फ्रिक्शन नियंत्रित करणं. जर तुम्हाला एखादी वाईट सवय सोडायची असेल तर त्या कृतीमध्ये जास्तीत जास्त घर्षण निर्माण करा. म्हणजे तो रस्ता खड्ड्यांनी भरून टाका. अगदी तेच. उदाहरणार्थ जर मला सोशल मीडिया वापरणं कमी करायचं असेल तर नुसतं मनात ठरवण्यापेक्षा ॲप डिलीट करणं किंवा काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवणं. नक्कीच. जर फोन दुसऱ्या खोलीत असेल तर मेंदूतील ती जी खूण असते ना, तीच नजरेआड होते. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. हो, आणि जरी तुम्हाला ती ओढ निर्माण झाली तरी उठून दुसऱ्या खोलीत जाण्याचं घर्षण इतकं असतं की तुमचा आळस तुमच्या इच्छाशक्तीला वाचवतो. हा आळस वाचवतो. हे भारी आहे. आणि या उलट चांगल्या सवयींसाठी हे घर्षण कमी करा. जर सकाळी जिमला जायचं असेल तर रात्री जिमचे कपडे काढून समोर ठेवा, शूज दाराजवळ ठेवा. जेणेकरून सकाळी उठल्यावर निर्णय घेण्याची गरजच उरणार नाही. रस्ता आधीच गुळगुळीत केलेला असेल. बरोबर. तुम्हाला जास्त विचार करावा लागणार नाही. म्हणजे आपण वाईट सवयींसाठी स्वतःच्याच मार्गात अडथळे निर्माण करायचे आणि चांगल्या सवयींसाठी पायघड्या घालायच्या. हे खरोखरच अतिशय व्यावहारिक वाटतंय, कारण यासाठी कोणत्याही प्रकारच्या आंतरिक मोटिवेशनची गरजच भासत नाहीये. हो, वातावरण तुमचं काम सोपं करतं. पण हे सगळं बाह्य वातावरण बदलण्याबद्दल झालं. मला वाटतं इथेच थांबणं पुरेसं नाहीये. असं का वाटतंय? मोठा भर दिलाय. हो, हा पुस्तकातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळवायचं आहे यापेक्षा तुम्ही कोण बनू इच्छिता यावर लक्ष केंद्रित करणं. बरोबर. आणि हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात सखोल टप्पा आहे. कसे बहुतेक लोक फक्त निकालावर लक्ष केंद्रित करतात, जसे की मला 10 किलो वजन कमी करायचे. हो, आपण नेहमी रिझल्टच बघतो. काही थोडे लोक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात, म्हणजे मी रोज व्यायाम करणार आहे. पण सर्वात प्रभावी बदल तेव्हा होतो जेव्हा तुम्ही तुमच्या ओळखीवर लक्ष केंद्रित करता. ओळखीवर म्हणजे कसं? उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करत असेल आणि कोणीतरी तिला सिगारेट ऑफर केली, जर ती व्यक्ती म्हणाली, नाही धन्यवाद, मी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करतोय, तर याचा अर्थ ती अजूनही स्वतःला एक धूम्रपान करणारी व्यक्ती मानत आहे, जी फक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. ओहो. आणि याउलट जर ती म्हणाली, नाही धन्यवाद, मी सिगारेट ओढत नाही, तर तिने स्वतःची ओळखच बदलली आहे. अगदी बरोबर. शब्दांतला हा छोटासा बदल ओळखीचा मोठा बदल दाखवतो. पण मला इथे एक आक्षेप नोंदवावासा वाटतो. हे ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतंय, पण रातोरात स्वतःची ओळख बदलणं खरोखर शक्य आहे का? हां, तुमचा मुद्दा रास्त आहे. कारण जोवर आपण एखादी गोष्ट प्रत्यक्षात वर्षानुवर्षे करत नाही, तोवर मी तसा व्यक्ती आहे असं मानणं म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखं नाही का वाटत? हो, सुरुवातीला तसं वाटू शकतं. समजा मी कालच पहिल्यांदा पळायला गेले आणि आज मी सगळ्यांना सांगत सुटले की मी एक रनर आहे, तर ते थोडं खोटं वाटतं ना. हा फेक इट टिल यू मेक इट प्रकाराचाच एक भाग वाटतोय मला. हा आक्षेप अतिशय रास्त आहे आणि अनेकदा लोक इथंच अडखळतात. पण जर आपण हे मानवी मानसशास्त्राच्या मोठ्या संदर्भाशी जोडलं ना, तर लक्षात येईल की इथे स्वतःला फसवण्याचा अजिबात उद्देश नाहीये. अच्छा, मग काय उद्देश आहे? तुमची ओळख एका दिवसात नक्कीच बदलत नाही. ओळख म्हणजे काय, तर केवळ तुम्ही स्वतःबद्दल बाळगलेला एक विश्वास. आणि कोणताही विश्वास हा पुराव्यांवर आधारित असतो. म्हणजे आपण जे करतो त्याचे पुरावे. हो, म्हणूनच या स्रोतामध्ये सवयींचा मागोवा घेणं किंवा ज्याला हॅबिट ट्रॅकिंग म्हणतात त्या साधनाचं महत्त्व सांगितलंय.
म्हणजे कॅलेंडरवरती फुली मारणं किंवा एखादं ॲप वापरणं, त्याचा या ओळखीशी कसा काय संबंध असू शकतो? खूप जवळचा संबंध आहे. बघा, जेव्हा तुम्ही रोज छोटी छोटी कृती करता आणि त्याची नोंद ठेवता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच छोटे छोटे पुरावे देत असता. जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी फक्त 5 मिनिटं पळता, तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता की तुम्ही पळू शकता. जेव्हा तुम्ही सलग महिनाभर कॅलेंडरवरती फुली मारता, तेव्हा तो एक ठोस पुरावा बनतो. पुरावा घेणं म्हणजे तुम्ही तुमच्या नव्या ओळखीसाठी रोज एक मत किंवा वोट नोंदवल्यासारखं आहे. वाह! ही मतदानाची संकल्पना खरोखरच भन्नाट आहे. हो ना. तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत 100% मतं मिळवण्याची गरज नसते, पण बहुमत मिळवणं आवश्यक असतं. बरोबर. जितकी जास्त मतं तुम्ही त्या नव्या ओळखीच्या बाजूने टाकाल, तितका तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढत जाईल की हो, मी खरोखरच एक धावपटू बनतोय. म्हणजे इथे तुम्ही स्वतःशी खोटं बोलत नाही आहात, तर तुम्ही पुराव्यांच्या आधारावरती ओळख कमावत आहात. अगदी 100% बरोबर. आणि जेव्हा तुमची सवय तुमच्या ओळखीचा एक भाग बनते ना, तेव्हा ती सवय टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळी प्रेरणा शोधावी लागत नाही. हां, कारण ते तुमचं मूळ रूपच बनलेलं असतं. होय. एक धावपटू पळायला जाण्यासाठी मोटिवेशन शोधत बसत नाही, कारण पळणं हा त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग झालेला असतो. 1% सुधारणेपासून सुरू झाला. आपण पाहिलं की सुरुवातीला ती निराशाजनक दरी असते, जिथे बदल लगेच दिसत नाही. हो. पण जर आपण टिकून राहिलो, तर चक्रवाढ व्याज आपलं काम करतं. त्यानंतर आपण पाहिलं की मेंदूतील सवयींचं चक्र, खूण, ओढ, प्रतिसाद आणि बक्षीस हे कसं काम करतं. आणि डोपामाइनची भूमिका? हो, डोपामाइन हे आनंदाचं रसायन नसून अपेक्षेचं रसायन आहे, हे आपण समजून घेतलं. पुढे आपण सभोवतालच्या रचनेबद्दल बोललो, जिथे केवळ थकणाऱ्या इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या ध्येयांना अनुकूल कसं बनवायचं हे आपण शिकलो. ज्याला आपण घर्षण कमी जास्त करणं म्हणालो. अगदी. आणि शेवटी हा प्रवास एका अत्यंत सखोल अशा स्वतःची ओळख बदलण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. आणि बघ, हे सर्व ज्ञान अतिशय उपयुक्त आहे, कारण ते सवयी बदलण्याच्या अवघड आणि अनेकदा गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या प्रक्रियेला अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक टप्प्यांत विभागतं. हो ना. नाहीतर आजकाल माहितीचा खूप मोठा स्फोट झालाय. तेच ना. लोकांना वाटतं की यशस्वी होण्यासाठी काहीतरी मोठी गुपितं किंवा शॉर्टकट्स असतील, पण हा स्रोत आपल्याला जमिनीवर आणतो. तो दाखवून देतो की तुम्ही तुमच्या सभोवतालच्या जगात छोटे बदल करून, घर्षण कमी जास्त करून आणि स्वतःच्या नव्या ओळखीला पुराव्यांची जोड देऊन दीर्घकालीन यश नक्की मिळवू शकता. नक्कीच. ही सखोल चर्चा आपल्याला हेच शिकवते की मोठे बदल हे छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांचंच फळ असतात. पण या सर्व चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळतोय, जो मी इथे मांडू इच्छिते. नक्की सांगा. आपण पाहिलं की आपल्या रोजच्या छोट्या सवयी कालांतराने आपली ओळख घडवतात. आणि आपलं बाह्य वातावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक, आपला फोन, आपल्या खोलीची रचना हे आपले सवयी ठरवतं. जर हे खरं असेल तर मग आपण ज्याला आपलं मूळ व्यक्तिमत्व किंवा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व मानतो, ते खरोखरच आपलं स्वतःचं असतं का? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःला घडवत राहा.